हॅलो नमस्कार, मी शीतल. तर ह्यांना सुट्टी होती आणि आम्ही चाललो होतो बाहेर. तर बाहेर तर कुठे तर माझ्या बहिणीकडे चाललो होतो. आणि गावाकडून येताना ना म्हणजे माझी ना मावस बहीण पण आलेली आहे, छोटी आहे. आणि रस्त्याने खूप छान असा व्ह्यू झाला होता, तेच तुम्हाला मी दाखवते. खूप छान वाटत होतं. नंतर बहिणीच्या घरी पोहोचलो. दुपारची वेळ होती. तिने जेवणासाठी ना रस वगैरे असं काहीतरी बेत केला होता. आता उन्हाळा चालू आहे, आंब्याचा सीझन पण चालू आहे, त्याच्यामुळे रस तर हा होणारच. तर जेवणासाठी तिने बनवलं होतं. नंतर आम्ही आल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि जेवायला बसलो, कारण सगळ्यांना भूक लागली होती. दुपारची वेळ होती. नंतर मला ना मार्केटमध्ये जायचं होतं, आदर्शला म्हणजे चप्पल वगैरे घ्यायची होती. आणि म्हणलं चला तर फिरून पण येऊया. तर आदर्श, मी आणि आम्ही तिघंच आलो होतो. तर आम्ही आलो होतो पिंपरी मार्केटमध्ये आणि खूप दिवसांनी मी इकडे आले होते. तर त्याला चप्पल वगैरे घेतली, थोडंसं म्हणजे फिरलो म्हणजे खूप जास्त नाही तर असंच. आणि मग त्याला चप्पल वगैरे घेतले. आलो होतो जवळ, तर म्हणलं चला तर पिंपरीमध्ये जाऊन ह्याला चप्पल वगैरे आणूया. आणि आम्ही ह्याच दुकानातून खूप वेळा चप्पल घेतली, त्यामुळे तिथेच गेलो होतो. आणि नंतर आदर्शला घेतली, तो खुश होता कारण ती चप्पल खराब झाली होती. आणि नंतर मग तिथून ना घरी जायचं होतं, वेळ होत होता, त्याच्यामुळे काहीच मी एवढी खरेदी नाही केली. मी एक ड्रेस घेतलेला आहे, ते तुम्हाला नंतर मी दाखवेलच. आणि नंतर घरी आल्यानंतर ना मुलांचं असं चाललं होतं. तर दुपारी लेट जेवल्यामुळे जास्त काही कुणाला भूक नव्हती, त्याच्यामुळे श्रेयाने ना छान अशी मॅगी बनवली होती. आणि खरंच खूप छान अशी मॅगी बनवली होती आणि इतकी टेस्टी झाली ती ना, खूपच छान. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.